हे पाठीमागून येण्याचा रस्ता आणि हे जिम दरवाजा आणि एंट्री. जेव्हा आपण एंट्री करतात तेव्हा दोन भाग पडतात, लेफ्ट साईड, राईट साईड. आपण सुरुवातीला बघूया राईट साईड. राईट साईडला तर सगळे बँडचे प्रेशर आहेत. अपर चेस्ट, मिडल चेस्ट, लोअर चेस्ट वगैरे जेवढे बी आहेत हे तेवढे आहेत. त्याच्यानंतर सगळे लोखंडी प्लेट आहेत भाई, सगळे लोखंडी. इथं फायबर प्लॅस्टिक वगैरे काही नाही आहे. हे डंबल्सचं पण लोखंडी आहे. 2.5 किलोपासून ते 30-35 किलोपर्यंत आहेत. हे पाय एवढा वेट कोणी उचलत नाही आहे, त्यामुळे एका कडीला लावलेलं आहे. त्यानंतर फक्त फायबरची फक्त एकच आहे, बाकी सगळे लोखंडी. झिगझॅग आहे, नंतर रॉड आहे, नंतर ऑलरेडी फिटेड आहे. जर खोलता बी येत नाही, काय होत नाही. त्यानंतर मुटगुल आहेत, 4 आहेत, छोटे 2 आणि मोठे 2. बँचच्या प्रेसला थाईची मशीन आहे, वेट वगैरे लावून मारू शकता. त्यानंतर चेस्ट ॲप्स मारू शकता तिथं. ह्याच्यामध्ये पाय अडकवू शकता आणि अप डाऊन करू शकता. त्यानंतर चेस्टची मशीन आहे, जो की खराब झालेली आहे. खूप भारी मशीन होती, परंतु खराब झालेली आहे. त्यानंतर राऊंडेड आहे कमरासाठी. त्यानंतर ॲप्स वर्कआउट मशीन आहे. बॅक. त्यानंतर थाईज, बायसेप. पुल डाऊन बॅक मशीन, ही पण चांगली आहे. चेस्ट मशीन, ती मशीन जी आहे तीच मशीन इथं जम्बो मशीनला अटॅच आहे. हे मशीन आहे, चांगली आहे, मारू शकता. त्याच्यानंतर पुलअप्स वगैरे मारू शकता. चेस्टला पण खूप वेट आहे, बऱ्याच प्रकारे वेट दिलेलं आहे इथं, आणि ही मशीन पण चांगली आहे. त्यानंतर थाईज मशीन, ही थाईज मशीन खराब आहे. जर खाली पाठवलं की खालीच राहते. अरे भाई साहब, त्यामुळे ह्याला वरी करून ठेवतो. खराब झालेली आहे मशीन. इथं ॲप्स मारू शकता दोन्ही कोण बी, काय अडचण नाही. हे चेस्ट, हे पण चांगली मशीन आहे. थाईज चांगली नाही आहे, खराब झालेली आहे. तर ह्या जम्बो मशिनरीमध्ये एवढ्याच प्रकारे होते, हे आहे जम्बो मशीन्स. त्यानंतर पोस्टर तर बरेच प्रकारे चांगले बॉडी बिल्डरचे लावलेले. त्यानंतर सांगायचं झाल्यावर इकडली रूमचे आहे, हे फ्रेश वगैरे, टॉयलेट, वॉशरूम वगैरे आहे बॉयज. त्यानंतर चेंजिंग रूम आहे, इथं तुम्ही चेंज वगैरे करू शकता किंवा रिलॅक्स वगैरे होऊ शकतात. जेवण वगैरे करण्यासाठी हे रूम बेटर आहे, हे चेंजिंग रूम. आणि हे परत आलो तर आपण जिममध्ये. जेव्हा आपण जिममध्ये एंट्री करतात तेव्हा आपल्याला इथं एंट्री करावं लागते. सकाळ संध्याकाळ, बरीच जुनी वय आहे, त्यामुळे बरेच पोरं आहेत.